खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी महापौर सोडत झालेली आहे. सर्वसाधारण खुला गट म्हणजे महिला आणि पुरुष कुठल्याही जातीचे असतील त्यासाठी ही सोडत निघालेली आहे. कसं बघता कोण महापौर दिसेल आम्हाला? खूप आनंद होतोय की आज 4 वर्षानंतर शहराला प्रथम नागरिकाचं आरक्षण हे डिक्लेअर झालंय आणि निश्चितच पिंपरी चिंचवडचा जो विकासाची गती मंदवलेली होती प्रशासनाच्या काळामध्ये ती आता गतीला वेग येईल. आणि आज आपण पाहिलं सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी हे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इथे सगळ्यांना संधी मिळणार आहे. ज्या प्रवर्गाला आत्तापर्यंत मागील 15-20 वर्षामध्ये संधी मिळाली नाही अशाही प्रवर्गासाठी सुद्धा त्यांना संधी आहे. आणि आम्ही सगळे असं सर्वसमावेशक नावं काढून आमची कोर कमिटी असेल जिल्ह्याची ती जिल्ह्याची कोर कमिटी नावं काढून आम्ही वरती पक्षश्रेष्ठींकडे नावं पाठवेल आणि त्याच्यामधनं पक्षश्रेष्ठी ज्याच्यावर शिक्कामोर्तब करेल तो उद्याचा महापौर असणार आहे. हे सगळं म्हणत असताना काही मिनिटं झाली सोडत अनेक जण तुमच्या आजूबाजूला इच्छुक उमेदवार दिसतात, इच्छुक महापौर दिसत आहेत. लॉबिंग होती? नाही, हे सगळे जे नगरसेवक आहेत आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम आम्ही फिक्स केलेला आहे की महापालिकेची सत्ता स्थापन झाल्यापासून 100 दिवसासाठी 100 दिवसाचा प्लॅन ॲक्शन प्लॅन हा करण्यासाठी हे सगळे नगरसेवकांची बैठक आम्ही 11 वाजल्यापासून घेत आहोत. आणि तो ॲक्शन प्लॅनवर म्हणजे पुढच्या येणाऱ्या 100 दिवसामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी काय काय आवश्यक आहे याच्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक बसलेलो होतो. संघटक आहेत बरेचशा त्यांचे नगरसेवक आहेत. अशा ह्याच्यात हा संघर्ष कसा टाळणार? नाही, गटतट तर भारतीय जनता पार्टीमध्ये गटतट नसतो आणि भारतीय जनता पार्टी हा संघटनात्मक पक्ष आहे आणि निष्ठेचा पक्ष आहे. त्यामुळे इथे कुठल्याही गटाला किंवा तटाला हे असं वर्चस्व किंवा गटातटाचं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा खरं तर प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. दोन्ही मतदारसंघापैकी कुणाला सगळ्यात आधी महापौर पद मिळेल? पक्षश्रेष्ठी याच्यावर निर्णय घेईल. आम्ही मतदारसंघ म्हणून काम करणार नाही तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहर म्हणून काम करणार आहोत. त्याच्यामुळे पूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी जो सक्षम नगरसेवक असेल तो येणाऱ्या काळात महापौर असेल. सर्वसाधारण खुले गट जे आहे ते आरक्षण निघालेलं आहे. त्यामुळं आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना महिला म्हणजे लाडकी बहीण की भाऊ आम्हाला बघायला मिळेल महापौर? हे येणारा काळच तुम्हाला सांगेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.